आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळं सध्या व्यावसायिक सिलेंडरवरती निर्बंध आलेले पाहायला मिळत आहेत आणि ही एक जरी व्यावसायिक सिलेंडर सध्या मिळत नसले तरी पण ही एक संधी आहे असं समजून रत्नागिरीतल्या हॉटेल व्यावसायिकांनी एक नामी शक्कल या ठिकाणी लढवलेली पाहायला मिळते आहे. चक्क या हॉटेलच्या टेरेसवरती या ठिकाणी चुली मांडलेल्या आहेत आणि या चुलीवरतून जेवण करून जे हॉटेलमध्ये येणारे कस्टमर्स आहेत किंवा जे खवय्ये आहेत त्यांना या ठिकाणी चुलीवरची चव या ठिकाणी चाखायला मिळते. खऱ्या अर्थानं गॅस सिलेंडर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. असं असलं तरी पण या संधीचं सोनं या ठिकाणी या हर्षा डायनिंग हॉलच्या सगळे जे मालक आहेत, इथले रेस्टॉरंट चालक आहेत, त्यांनी उचललेला पाहायला मिळतो. आपल्यासोबत स्वतः या ठिकाणचे मालक आणि चालक आहेत. काय सांगाल कौस्तुभ, वेगळी शक्कल आहे पण हॉटेलच्या टेरेसवरती या ठिकाणी तुम्ही चूल मांडलेली आहेत. नक्कीच, कारण आपल्याला 7 वर्षापूर्वी आपण कोरोनाच्या महामारीमुळे कसं जगायचं हे शिकलो आणि कसं जगत असताना काय काय केलं पाहिजे, टीमवर्क कसं असलं पाहिजे, ही या सगळ्याचं हे एक उदाहरण आहे. ज्या वेळेला आम्हाला असं लक्षात आलं की 4 दिवसापासून आमच्याकडे गॅसचा पुरवठा नाही आहे आणि आता इथून पुढे अजून 3 दिवसानंतर आपल्याला हॉटेल बंद करण्याची वेळ येणार आहे, त्यावेळेला आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अशी एक विचार पुढे आला की आपण काही झालं तरी आपल्या हॉटेलच्या बाहेर हॉटेल बंद आहे म्हणून याची पाठी न लावता आपलं हॉटेल कसं चालू आहे आणि वेगळ्या पद्धतीने आम्ही कसं चालवू शकतो याचं एक आम्ही उदाहरण सेट केलं. असं करत असताना हे सगळेजण आमचा सहकारी म्हणाले की आपण चुलीवरचं जेवण करूया. चुलीवरच्या जेवणाची टेस्ट ही सगळ्यांना आवडेल आणि एक वेगळेपणा आपल्यात नक्की येईल आणि नक्कीच आम्ही आव्हान नेहमी संधी म्हणून बघतो आणि ह्या आव्हानातून आम्हाला आमची एक पुढची संधी दिसली आणि असंच येणारे जे टुरिस्ट आहेत, किंवा इवन इथला जो रत्नागिरीमध्ये राहणारे जे सगळे आहेत त्यांना चुलीवरची चव कधी चाखायला मिळत नाही आणि त्याचा एक संधी म्हणून आम्ही आता उपयोग करतोय. बघू काय होतं. थेट हॉटेलच्या टेरेसवरती या ठिकाणी चूल टाकलेली आहे. काय सांगाल? हो, आता आमचं सगळा सेटअपच टेरेसवर आहे. हे रत्नागिरीतलं पहिलं टेरेस गार्डन रेस्टॉरंट आहे. आमचं पूर्वीचं किचनही टेरेसवर होतं आणि सर्व्हिसच्या दृष्टीनं आणि शेफ लोकांना काम करण्याच्या दृष्टीनं आम्हाला टेरेसवरच हा प्रकार करावा लागला. सो हे ओपन किचन केलं, त्यांनाही काम करायला सोपं आणि रुटीनचं त्यांचं काम असल्यामुळे ते काम करू शकतात. नक्कीच हॉटेल व्यावसायिकांना या ठिकाणी जो व्यावसायिक सिलेंडर आहे तो मिळत नाही आहे. असं असताना सुद्धा एक खवय्यांसाठी एक वेगळी म्हणजे वेगळा खाण्याचा पदार्थ मांडून किंवा चुलीवरचे खाद्यपदार्थ देऊन या ठिकाणी ही संधी या ठिकाणी या हर्षा हॉटेलच्या माध्यमातून इथे खवय्यांना पुरवलेली पाहायला मिळते आहे. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.